अध्याय 5वा संन्यास योग किंवा योगगर्भ योग. श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थात, हे कृष्णा, कर्माचा संन्यास एकदा सांगतोस आणि पुनरपी शास्त्रोक्त कर्मांचे अनुष्ठान करावयास सांगतोस. यास्तव या दोहोतील जे एक अधिक चांगले श्रेय साधन असेल ते मला अगदी निश्चयाने सांग. मग पार्थुक श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, अहो असले कसले हे तुमचे दुटप्पी बोलणे. तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा मनामध्ये विचार करता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवे अतिरसू पोखी तसा पुढती. सर्व कर्मांचा त्याग करावा असे परोपरीने तुम्ही पूर्वीच सांगितले आणि आता कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेण तयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नो हे. हे अनंता, असे तुमचे द्व्यर्थी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानजनांच्या मनाला आमच्या इच्छेप्रमाणे उमजत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. हे पहा देवा, एक तत्वाचा बोध करणे असेल तर एकच मार्ग सांगावा, हे दुसऱ्यांनी का आपल्याला सांगावयास पाहिजे. तरी याची लागी तुमते म्याम रावळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनिते न बोलावा. तरी याचकरिता मी पूर्वी तुम्हा पूज्यांची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकुलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. पण देवा, ती मागील गोष्ट राहू द्या. प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी चांगला मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा. जो परिणामींचा निर्वाळा अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा असावी याची. जो अखेरचा निवाडा असून अचूक फल देईल व अनुष्ठान करण्यास सुलभ असेल असा असावा. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे, तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे सोपे व सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग क्रमिला जातो, त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा. येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार प्रसन्न झाले आणि परम उल्हासाने अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल, ऐक. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परीला हे खेळावया. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा, ज्या नशीबवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे त्याला खेळण्यास चंद्र देखील मिळेल. पाहे पाम श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. आणखी असे पहा की उपमन्यूला श्री शंकर प्रसन्न झाल्यावर त्याचे इच्छेप्रमाणे दूध भाताचे ऐवजी त्याला त्यांनी क्षीरसमुद्र दिला नाही का. तैसा उदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहली या सुभटा, काम सर्व सुखांचा वसोटा तोची नोहावा. त्याचप्रमाणे औदार्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनास प्राप्त झाला असता सुखाचे वसती स्थान त्याने का न व्हावे, अर्थात झालेच पाहिजे. एथ चमत्कारू कायसा, गोसावील श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. किंवा श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी, त्याने आपले इच्छेप्रमाणे वागावे यात चमत्कार तो कोणता. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी एरे दिधले, तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते ते त्याला प्रसन्न वदनाने श्रीकृष्णाने दिले. ते काय ते आता सांगतो. श्री भगवान उवाच. श्लोक 2. संन्यासः कर्मयोगश्च
निःश्रेयस करावुभो तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्थात अज्ञ मुमुक्षूने केलेला कर्मांचा परित्याग व त्याने केलेले कर्मानुष्ठान ही दोन्ही साधने मोक्ष देणारी आहेत, परंतु त्या दोन साधनातील अनात्मज्ञाच्या कर्मत्यागाहून त्याचे कर्मानुष्ठान अधिक चांगले आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योगो विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. भगवान म्हणाले, हे कुंती सुता, खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगो कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रियांबाळा तोय तरणे. तथापि नाव जशी बायकांना व मुलांना उदक तरून जाण्यास सोपी आहे, तसा जाणत्याला व नेणत्याला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सोपा आहे. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. सारासार विचार करिता हाच योग सोपा आहे आणि त्याचे आचरण केले असता अनायासाने कर्मत्यागाचेही फल मिळते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. याच कारणाकरिता तुला संन्यासाचे लक्षण सांगतो, म्हणजे कर्मयोग आणि संन्यासयोग हे दोन्ही एकच आहेत अशी तुझी सहज खात्री होईल. श्लोक 3. ज्ञेयः स नित्यसन्न्यासीयो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्थात जो द्वेष करीत नाही व आकांक्षा करीत नाही तो नित्य संन्यासीच जाणावा, कारण हे महापराक्रमी अर्जुना, द्वंद्वरहित पुरुष बंधापासून अनायासाने सर्वथा मुक्त होता. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. जो गेल्या वस्तूची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तरी तिची इच्छा करीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि पार्था, ज्याचे अंतःकरणात मी आणि माझे अशी आठवण देखील होत नाही, तो नित्य संन्यासी असे समज. जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली आहे आणि विषयेच्छा सोडून गेल्यामुळे जो निस्संग झाला आहे, त्यालाच अखंड सुखाची प्राप्ती होते. आताम गृहादिका घवे, ते काही न लगे तजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. अशा मनुष्याला घरदार वगैरे काही एक सोडावे लागत नाही, कारण ह्यांचा माझा काही एक संबंध नाही असे त्याच्या मनाने स्वभावतःच घेतलेले असते. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये, तै ते कापुसे गिवसुये जिया परी. विस्तव विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी पिंजलेल्या कापसात ठेवता येते, तैसा असतेनी उपाधी, ना कळी जे तो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे इत्यादी अभिमान नसतो. तो शरीरेंद्रियादी उपाधी असताही कर्मबंधनात सापडत नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे, इये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगो. म्हणून जेव्हा मनातील मी व माझे या भावना नाही तशा होतात, तेव्हाच संन्यास घडतो आणि ह्याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. श्लोक 4. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्. अर्थात अज्ञजन संन्यास व योग निरनिराळे फल देणारे आहेत असे सांगतात, पण पंडित तत्ववेत्ते तसे सांगत नाहीत. त्या दोहोतील एका साधनाचाही उत्तम प्रकारे आश्रय केलेला पुरुष या दोहोंच्या फलास संपादन करतो. एरहवी तरी पार्था,
जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्ययोगू संस्था जाणती केवी. याशिवाय पार्था, जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल? सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती. त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहेत असे ते म्हणतात. परंतु पहा की अनेक दिव्यांचे प्रकाश वेगवेगळे असतात की काय? पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्वाघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. तथापि ज्यांनी सम्यक ज्ञानाने परब्रह्म रूपाचे तत्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. श्लोक 5. यत् सांख्येह प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. अर्थात जे स्थान सांख्यांकडून प्राप्त केले जाते ते योग्यांकडूनही क्रमाने प्राप्त केले जाते. यास्तव जो सांख्य ज्ञानलक्षण, संन्यास ज्ञाननिष्ठा व योग त्याचा उपाय निष्काम ईश्वरार्थ कर्मानुष्ठान एकच आहे असे पाहतो, तो यथार्थ पाहतो, जाणतो.